प्रसिद्धी मिळवण्यासाठी बडबड करतं तर कधी कुणी आपल्या मालकांना खुश करण्यासाठी भुंकत सुटलेलं असतं. अहो ते म्हणतात ना, हाती चले बजार कुत्ते भौंके हजार. मित्र हो, नमस्कार. राज्याच्या राजकारणामध्ये बघा, शरद पवार यांचं नाव जर घेतलं नाही तर अनेक नेत्यांना राजकारण केल्यासारखं वाटतच नाही. अहो गल्ली छाप पुढारी सुद्धा अलीकडे शरद पवार यांच्यावर टीका करीत सुटलेले असतात. अर्थात लोक यांच्यावर हसत असतात, पण त्यांना ते लक्षातही येत नाही. अहो गल्ली ते दिल्ली शरद पवार यांचं नाव हमखास घेतलं जातं. राजकारणातले शरद पवार हे एक केंद्रबिंदू ठरलेले आहेत. अर्थात शरद पवार कोणालाच मोजत नाहीत, हा भाग वेगळा. तोंडाला येईल ते आरोप शरद पवार यांच्यावर केले जातात. कुणी कधी प्रसिद्धी मिळवण्यासाठी बडबड करतं तर कधी कुणी आपल्या मालकांना खुश करण्यासाठी भुंकत सुटलेलं असतं. अहो ते म्हणतात ना, हाती चले बजार कुत्ते भौंके हजार. अगदी असंच काहीतरी हे सगळं आहे हे शरद पवार यांचं. अहो बघा, ते ऐटीत चालत राहतात. आजूबाजूला कोण भुंकतंय त्याकडे ते वळून देखील पाहत नाहीत. अहो मागे एकदा काय आरोप झाला होता बघा त्यांच्यावरती, शरद पवार नास्तिक आहेत. अहो कधीही कुठल्याही मंदिरात जात नाहीत. खरं तर आता बघा, हा तसा पाहिलं तर व्यक्तिगत विषय आहे. कोणी काय करावं, कसं जगावं, कुठल्या मंदिरात जावं की जाऊ नये, अहो या सगळ्या व्यक्तिगत बाबी आहेत ना. तरीही शरद पवार हे मंदिरात जातात की जात नाहीत हा मुद्दा पुढे आला. आता हा काय राजकारणाचा विषय ठरू शकतो? राज ठाकरे यांनीच यावर टीका देखील केली होती बघा. आणि दुसऱ्याच दिवशी शरद पवारांचे दर्शन घेतानाचे मंदिरातील जुने फोटो समाज माध्यमावर झळकले. आता उघडं कोण पडलं? पवार नास्तिक नाहीत याचे पुरावेच महाराष्ट्रानं पाहिले या फोटोच्या माध्यमातून. झालं ना हो मग दूध का दूध आणि पाणी का पाणी. अहो निवडणूक आली की शरद पवार यांना जातीयवादी ठरवण्याचा, त्याच्यावर तो एक शिक्का मारण्याच्या जशी काही स्पर्धाच लागलेली असते राजकारणामध्ये. अहो जातीपातीचं राजकारण शरद पवार यांनीच सुरू केलं असे देखील आरोप होतात. आता असे जास्तीत जास्त आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच केलेले आहेत. खरं तर शरद पवार यांनी मोठे केलेल्या नेत्यांची यादी जर आपण पाहिली ना, तरी या आरोपातली हवा आपोआप निघून जाते. आता बघा ना तुम्ही, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, मधुकर पिचड, अहो अशी कितीतरी नावं सांगता येतील. नावं सांगता सांगता धाप लागेल. अहो या नेत्यांना मोठे केलं, मंत्रिपदं दिली, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक कायम शरद पवार यांच्या पक्षात मोठ्या मोठ्या पदावर हुद्द्यावर राहिले. आणि बघा तरीही म्हणे शरद पवार जातीयवादी. आता बघा, रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांनी सुद्धा शरद पवार यांच्यासोबत काम केलेलं आहे. आता निवडणूक आली की पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर राज ठाकरे यांनी जातीयवादी शरद पवार म्हणून टीका केली आहे. अहो कधीही आपल्या भूमिकेवर ठाम न राहणारे, सातत्यानं भूमिका बदलणारे राज ठाकरे पण दुसऱ्यावर मात्र सातत्यानं टीका करीत असतात. ठीक आहे, राजकारण आहे, टीका टिप्पणी तर होणारी आहे, व्हायलाही हवी. अहो पण त्यात काहीतरी तथ्य असावं ना, ती टीका लोकांना पटणारी तरी असावी. आता थेट रामदास आठवले यांनी शरद पवार यांची बाजू घेतली आहे बघा. म्हणजे बघा, मोदी सरकारमध्ये हे रामदास आठवले केंद्रीय मंत्री आहेत, म्हणजे सध्या तरी शरद पवार यांचे विरोधक ना. पण विरोधक असले तरी आठवले यांनी शरद पवार यांची बाजू घेतली आहे. त्यांच्यासाठी ते मैदानात उतरले आहेत. म्हणजे खरं तर जे सत्य आहे तेच जगासमोर आणलं आहे. बाजू घेतली म्हणण्यापेक्षा सत्य जे आहे ते आठवले यांनी बरोबर समोर आणलं आहे. रामदास आठवले यांनी निवडणुकीच्या धामधुमीत पुण्यात एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी काय झालं, त्यांना राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याबाबत केलेल्या आरोपाबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रामदास आठवले यांनी शरद पवार यांची स्पष्टपणे बाजू घेतली आहे बघा. शरद पवार हे जातीपातीचे राजकारण करीत नाहीत अशी भूमिका रामदास आठवले यांनी मांडली. राज ठाकरे यांच्याकडून सातत्याने शरद पवार यांच्याकडून राज्यात जातीपातीचं राजकारण होत असल्याचे आरोप होत असतात, ते सातत्याने आरोप करतात. ते त्यावरच बघा रामदास आठवले यांनी
शरद पवार यांच्याकडून तसं होत नाही असं म्हटलेलं आहे. निवडणुकीच्या काळात सगळ्याच पक्षाकडून उमेदवारी देताना जातीचा विचार केला जातो असंही रामदास आठवले म्हणाले आणि ते खरंही आहे. शरद पवार जातीपातीचे राजकारण करतात असं मला अजिबात वाटत नाही. आम्ही त्यांच्यासोबत राहिलेलो आहे. प्रत्येक पक्ष उमेदवार देताना जातीचा विचार करीत असतो. शरद पवार यांच्यावर करण्यात आलेला आरोप आम्हाला मान्य नाही. मात्र काँग्रेसने जातीवाद संपवलेला नाही, तो संपुष्टात यावा अशी आमची अपेक्षा आहे. अशी बघा रोखठोक भूमिका रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेतून मांडलेली आहे. म्हणजे बघा रामदास आठवले म्हणतात शरद पवार जातीयवादी नाहीत, त्यांनी जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही. मग अजून कुठला दाखला कुठला पुरावा द्यायला पाहिजे हो. अर्थात ज्यांना आरोप करायचेच असतात, काहीतरी बडबड करायचीच असते, टीका म्हणून काहीही निरर्थक बोलायचं असतं, तशा लोकांना पुरावे देऊन दाखले देऊन काही उपयोग नसतो. पण जनतेला तरी समजलं ना हो रामदास आठवले यांच्या या बोलण्यातून. रामदास आठवले यांनीही शरद पवार यांच्यासोबत काम केलेलं आहे हो. शरद पवार जातीवादी असते तर कधीतरी त्यांनाही याची जाणीव झाली असतीच ना हो. त्यामुळं शरद पवार यांना जातीयवादी म्हणणाऱ्यांना आपोआप चपराक बसली आहे. आरोप करणाऱ्यांनी मात्र कधीतरी मंडल आयोग लागू होताना शरद पवारांची काय भूमिका होती याचा तरी अभ्यास करायला हवा. विद्यापीठाच्या नामांतरासाठी मराठवाडा पेटला होता, आग डोंब उसळला होता, दंगली सुरू होत्या, जाळपोळ सुरू होती. अहो शरद पवार यांनी यावेळी घेतलेली भूमिका तरी कधी माहिती करून घ्यावी. कोणी काही बोललं तरी लोकांना सगळं माहीत असतं हो, लोकांना आठवती असतं. महाराष्ट्रातील लोक काही डोक्याला गोडे तेल लावत नाही आहेत, होय ना. मित्रांनो तुम्ही काय सांगाल? शरद पवार जातीपातीचं राजकारण करतात असं तुम्हाला वाटतं का? तुमची रोखठोक मतं जरूर मांडा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब जरूर करा. अर्थातच ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.